नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 2 संबंधित एक नवीन नोटीस आलेली आहे आणि सीईटी सेल कडून विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी मिळालेली आहे. तर सीईटी सेलने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. ह्या सीईटी सेलला उशिरा शहाणपण सुचलं असं म्हणावं लागेल. ऍक्च्युली ही नोटीस कॅप राऊंड फर्स्ट वेळेस किंवा कॅप राऊंड सेकंड सुरू होण्यापूर्वीच यायला हवी होती. परंतु कॅप राऊंड सुरू होऊन आज दुसरा दिवस आहे आणि उद्या ऍडमिशनचा लास्ट दिवस असताना ही नोटीस आलेली आहे. तर विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर चला पाहूयात ही नोटीस काय आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा LLB 3 इयर सीईटीच्या कॅप पोर्टलला येता तर तुम्हाला इथं 21 ऑगस्ट म्हणजे आजच ही नोटीस आलेली दिसेल. नोटीस नंबर 2 फॉर राऊंड सेकंड LLB 3 इयर्स 2025. तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती इंग्लिश मध्ये आहे. याच्यामध्ये काही पॉइंट फर्स्ट कॅप राऊंड मधले रिपीट झालेले आहेत आणि नवीन काही पॉइंट ऍड झालेले आहेत. तर हेच आपण मराठीमध्ये मी ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप पॉइंट टू पॉइंट आपण जाणून घेऊया की नेमकं या नोटीस मधला आपल्याला फायदा काय होणार आहे. तर पॉइंट नंबर 1 आहे की सीईटी सेलनी सांगितलंय की महाविद्यालयांना विनंती आहे की त्यांनी सीईटी अर्ज फॉर्म मध्ये भरलेली माहिती पडताळून पाहू नये, कारण तो फॉर्म फक्त सीईटी परीक्षेपुरताच होता. नंबर 2 आहे, या व्यतिरिक्त महाविद्यालयांनी उमेदवाराला सीईटी परीक्षेचे हॉल तिकीट सादर करण्यास भाग पाडू नये, म्हणजे हॉल तिकीट कंपल्शन करायचं नाहीये. त्याचबरोबर आपला जो प्रश्न होता की आम्ही सीईटीच्या फॉर्म मध्ये चुका केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला ऍडमिशन वेळेस काही प्रॉब्लेम होईल का, तर इथं सरळ सरळ सांगितलंय की सीईटी फॉर्म तपासायचा नाहीये, कारण तो फक्त सीईटी परीक्षेपुरता होता. मग महाविद्यालयाने काय करायचंय तर फक्त कॅप फॉर्म मध्ये भरलेल्या तपशिलाची पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन करायचंय की कॅप मध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती आणि ऍक्च्युअल डॉक्युमेंट मधली माहिती बरोबर आहे का. महाविद्यालयांनी SSC आणि HSC साठी मूळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना प्रवेश नाकारू नये हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपलं 10वीचं 12वीचं गुणपत्र प्रमाणपत्र कुठं गहाळ होतं, कुठं हरवलेलं असतं आपल्याला समजत नाही, सापडत नाही. तर याची मूळ गुणपत्रिका पाहिजे, तर असं म्हणून त्यांनी प्रवेश नाकारायचा नाहीये. तुमच्याकडे झेरॉक्स कॉपी असेल तरी तुम्ही त्या झेरॉक्स कॉपीवरती ऍडमिशन घेऊ शकता. आणि त्याच्याच पुढे सांगितलेलं आहे की महाविद्यालयाने SSC आणि HSCच्या गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्राचा विचार करून 15 दिवसांच्या आत मूळ म्हणजे किंवा डुप्लिकेट गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र प्रदान करण्याची हमी घ्यावी आणि विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. म्हणजेच महाविद्यालयांनी झेरॉक्स वरती या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे आणि अंडरटेकिंग विद्यार्थ्याकडून लिहून घ्यायचं आहे की आम्ही 15 दिवसाच्या आत ओरिजिनल मार्कशीट किंवा ओरिजिनल हरवले असेल तर त्याचं मूळ डुप्लिकेट जे मिळतं तुम्हाला, पुणे बोर्डामध्ये ऍप्लिकेशन कराल तर तुम्हाला त्याचं डुप्लिकेट गुणपत्रक हे भेटून जाईल, तर ते तुम्ही 15 दिवसामध्ये सबमिट करू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं तुम्ही पाहत असाल तर ज्या उमेदवारांचा अंतिम वर्षाची पदवी गुणपत्रिका मिळालेली नाही, आता हे जे आहे ते ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर जे विद्यार्थी आता फायनल इयरला अपियर होते आणि त्यांच्याकडं अंतिम वर्षाची पदवी गुणपत्रिका नसणार आहे, कारण लगेच रिझल्ट लागल्यानंतर ओरिजिनल जी मार्कशीट आहे आपली ती यायला वेळ लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांकडं त्यांचा निकाल असतो तो कसा असतो, ऑफिस रेकॉर्ड कॉपी किंवा मार्क मेमो म्हणतो किंवा ऑनलाईन निकाल हा एखाद्या PDF फाईल मध्ये वेबसाईटला टाकून दिलेला असतो. म्हणजेच गॅझेट कॉपी ज्याला म्हणतात, गॅझेट कॉपीच्या स्वरूपात रिझल्ट घोषित केला गेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक विषयात मिळालेले गुण आणि एकूण गुण आहेत. तर अशी जी गॅझेट कॉपी आहे तर उमेदवारांनी संबंधित प्राचार्य किंवा सक्षम प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या अशा कार्यालयीन रेकॉर्ड कॉपी मार्क मेमोच्या आधारे प्रवेश घ्यावा. जर तुमच्याकडे फायनल इयरचं मार्कशीट नाहीये परंतु ऑफिस रेकॉर्ड कॉपी किंवा मार्क मेमो असेल, ऑनलाईन रिझल्ट असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला प्राचार्यांची सही घ्यायची आहे किंवा जे काही कोणी कन्सर्न ऑफिसर असतील तर तुम्ही विद्यापीठामध्ये शिकत असाल तर विद्यापीठामध्ये प्राचार्य नसणार आहेत, तर विद्यापीठामध्ये जो काही ऑथरायझ्ड पर्सन आहे त्यांच्याकडून तुम्ही तिथला स्टॅम्प घ्यायचा आहे, सही शिक्का घेऊन त्याच्या आधारे तुम्ही तुमचं ऍडमिशन करून घेऊ शकता. मग प्रवेशाच्या वेळी अंतिम वर्षाची मूळ गुणपत्रिका उपलब्ध असल्यास उमेदवार महाविद्यालयाने ती कॅप फॉर्म मध्ये अपलोड करावी. जर अंतिम वर्षाची मूळ गुणपत्रिका मिळाली नाही तर उमेदवार
कॅप फेरी 3च्या शेवटच्या तारखेपर्यंत ती सबमिट करू शकतात आणि अपलोड करू शकतात. आता जर विद्यार्थ्यांकडे त्यांनी ऑनलाईन कॉपीवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय देखील झालेलं आहे. परंतु आता ऍडमिशनच्या वेळेस ओरिजिनल तुम्हाला मागितलं तर त्यांना हे सांगा की सीईटी सेलनी आम्हाला कॅप राऊंड 3rd पर्यंत वेळ हा दिलेला आहे. आणि जर तुम्ही आता ऍडमिशनला गेला असाल, तुमच्याकडे मूळ किंवा ओरिजिनल मार्कशीट मिळालं असेल तर ते तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि जर नसेल तर त्याच्या ऑफिस रेकॉर्ड कॉपीवरती तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल. पण तुम्ही कॅप राऊंड 3 ची जी शेवट डेट आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तर त्या डेट पर्यंत तुम्हाला ओरिजिनल तुमचं गुणपत्रिका मार्कशीट सबमिट करायचं आहे. त्या पुढचा पॉइंट आहे, जर पदवीच्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकावर प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे गुण आणि टक्केवारी नमूद केली असेल तर महाविद्यालयाने उमेदवाराला प्रथम वर्ष द्वितीय वर्षाची गुणपत्रिका स्वतंत्रपणे सादर करण्यास भाग पाडू नये. तर हा देखील खूप दिलासादायक निर्णय आहे मित्रांनो. आपल्याकडं ग्रॅज्युएशन 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी झालेलं असतं. आता आपलेच एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी 32 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. तर 32 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. तसे ते प्रॉम्प्ट आहेत, त्यांनी व्यवस्थित ठेवलं असेल. पण काही विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयरचं कुठेतरी टाकून देतात. फक्त फायनल इयरचं लागतं म्हणून फायनल इयरचं ठेवतात. जर असं असेल तर ते फायनल इयरचं एकच तुमच्याकडे असेल तरी महाविद्यालयांनी त्याच्यावरती ऍडमिशन द्यायचं आहे. फक्त अट एकच आहे की त्या फायनल इयरच्या मार्कशीटवरती तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयरचे गुण आणि तिन्ही वर्षाची मिळून पर्सेंटेज टक्केवारी त्याच्यावरती असायला पाहिजे. जर असं असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने फर्स्ट इयर सेकंड इयर मार्कशीट मागायचं नाहीये. 3rd इयरच्या मार्कशीटवरती त्यांचं काम चालून जाणार आहे. पुढचा पॉइंट आहे, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना तिसऱ्या फेरीच्या प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि अपलोड करावे लागेल. म्हणजे ज्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेल्या रिसिप्ट वरती म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी साठी ऍप्लिकेशन केलं असेल किंवा नॉन क्रिमिनल साठी ऍप्लिकेशन केलं असेल आणि त्याचे तुमच्याकडे ऍप्लिकेशनची पावती असेल, रिसिप्ट असेल, याच्यावरती तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी 3rd राऊंडच्या लास्ट डेट पर्यंत त्यांचं ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी सबमिट करायचं आहे. जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांना याच्यापैकी काहीच लागणार नाही, त्यामुळे लागू असेल तर असा शब्द पुढे टाकलेला आहे. किंवा ज्यांनी ऑलरेडी ओरिजिनल सबमिट केलंय तर त्यांच्यासाठी हे नाहीये. पण ज्यांनी रिसिप्ट वरती ऍडमिशन केलेलं आहे त्यांनी 3rd राऊंडच्या लास्ट डेट पर्यंत ते सबमिट करायचं आहे. ज्या उमेदवारांनी एसएससी आणि एचएससी चे गुण भरण्यात चुका केल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाने ऍडमिशन रिजेक्ट केलं, मग असे विद्यार्थी काय करणार आहेत, 24/8/2025 ते 27/8/2025 या वेळेमध्ये तिसऱ्या फेरीसाठी त्यांचा कॅप हा एडिट करू शकतात, म्हणजे संपादित करू शकतात. आणि तिसऱ्या फेरीसाठी नवीन कॉलेज देखील याच वेळेमध्ये तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. तरच तुम्हाला 3rd कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन हे भेटणार आहे किंवा पार्टिसिपेट होता येणार आहे. आता आयसीएससी किंवा सीबीएसई बोर्डाच्या एसएससी उत्तीर्ण उमेदवारांनी जे उमेदवार पास झालेले आहेत आयसीएससी किंवा सीबीएसई मधून, तर अशा काही विद्यार्थ्यांनी 6 विषय किंवा काही जणांनी 5 विषय गुण भरलेले आहेत. तर त्यांना प्रवेशासाठी विचार केला जाणार आहे. जर त्यांच्या मार्कशीटवरती 6 विषय असतील पण त्यांनी 5 टाकले असतील किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी 6च्या 6 विषय टाकले असतील तरी देखील दोन्हींना कन्सिडर करायचं आहे. एखाद्याने 6 टाकलंय किंवा एखाद्याने 5च टाकलंय म्हणून त्यांना ऍडमिशन रिजेक्ट करायचं नाहीये. बेस्ट ऑफ 5 टाकला असेल तरी ते एक्सेप्ट करायचंय किंवा एखाद्याने 6च्या 6 विषय टाकलेले आहेत तरी अशा त्याला कन्सिडर करून त्यांना ऍडमिशन हे द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे काही महत्वपूर्ण सूचना होत्या. याच्यामध्ये आणखीन बरेचसे काही खाली सूचना आहेत परंतु महत्वाच्या इतक्याच आहेत. मग त्याच्यामध्ये सेकंड कॅप राऊंड साठी कोण इलिजिबल आहे, कोण इलिजिबल नाही हे सांगितलंय, परंतु ही नोटीस पूर्वी यायला पाहिजे होती. आता त्याचा आपल्याला विचार करून काही उपयोग नाहीये. तर या काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामधल्या मला वाटल्या तर मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.